अपना पिंड फॅमिली ढाबा या ढाब्यावरती आम्ही थांबलोय. आधी ना इकडे लवकर इकडे ना. छोटीशी छान अशी विहीर यांनी बनवली आहे. आधी तुझी सोप दाखव केवढी आहे का? एवढी जेवलीस का तू? एवढा डाबा तू खाल्लास का? गुड मॉर्निंग. आज आहे दिवस 7वा आणि आम्ही आलो आहोत ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशला सध्या तरी खूप पाऊस चालू आहे आणि अधीराची पण सकाळ झालेली आहे. आणि अधीरा आणि अमित बाबा आणि अधीरा इकडे बघ. तू काय करते ग? चहा बनवते. तू आता काय ऍड केलं त्याच्यामध्ये? मिल्क पावडर आहे. अधीरा चहा करत आहे अमित बाबांसाठी, कारण खूप गार वाटत आहे इकडे. आता अधीरा गरम पाणी ऍड कर त्याच्यामध्ये. आता अधीरा टी बॅग ऍड करणार आहे. कशी करते अधीरा टी बॅग ऍड? वाव. काल रात्री आम्ही ऋषिकेशला आलो आणि हॉटेल उत्पल प्लाझामध्ये थांबलो आहोत. ग्राउंड फ्लोअरला एक फॅमिलीसाठी एक रूम ॲड केलेला आहे आणि आणि आमचा रूम सेकंड फ्लोअरला आहे. कुठे चालली का? तिकडे नको जाऊ. आधीला बिस्किट खाल्ले का? पॅकिंग झाली आहे. आता हरिद्वारला शिफ्ट होणार आहोत. चेकआउट केल्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायला थांबले आहोत. पराठा स्पेशल हॉटेल. मावशी इथे पुरी भाजी खाते आणि बंटी भाऊने नाश्ता नाही, एक प्लेट नाश्त्यामध्ये मागवले छोले समोसा आणि दुसरी प्लेट बंटी भाऊ खाणार आहे गोबी पराठा. आणि अमित बाबांचा अजून समोसा येत नाही. छोले समोसा. ऋषिकेशला आहोत. आता मी जाणार आहे. बाबा कुठे झालो आपण आता? त्रिवेणी घाट बघायला. अधीरा कुठे चालली ग तू? अधीरा त्रिवेणी घाटला जाते पण अधीरा खूप स्लो चालते. आणि आमच्या बरोबर आहेत वयस्कर लोक. खूप लांब बघू शकता, ते दिसतच नाहीत. कुठे गेले? आहेत. त्रिवेणी घाटला जाताना हा मार्केट, लोकल मार्केट आहे, सेम मुंबई सारखा मार्केट. अधीरा तुला काय पाहिजे का इथून? काय पाहिजे? हे बा, हे अधीरा आहे, एक चोरिया आहे आणि एक ननी आहे. ननी. आता मी त्रिवेणी घाट वरती आहोत. 3 नद्याचा संगम होतो इकडे. काय ग? सगळे हळू चालतात आणि अधीरा डॉगीला हात लावते, पण तो चिची मध्ये गेला डॉगी. चल
मावशी बंटी भाऊ हळूहळू चालतायत. थांबा थांबा, मी तुमचा व्हिडिओ काढते, थांबा. त्रिवेणी घाटचं पाणी घेऊन जायला कॅन आहेत छोटे छोटे. तीन नद्याचा संगम होतो इकडे, त्रिवेणी घाट. आता आम्ही आलो आहोत त्रिवेणी घाटला. आणि अधिराला तर पहिलं खेळणं लागतं, बघायचं काय नसतं, पण तिला काहीतरी टॉईज पाहिजे असतात, हे ना. चल आता हॅपी, हा जसं का थम्स अप कर. हॅपी हॅपी. पुढं कसं पेटवायचं? येऊ शकते, येऊ शकते. आहे दगडे, पेटी दगडे. का मग इथे इकडे मग मी बोलते, माझा हात पकड, मग फोटो पण काढ. त्रिवेणी संगम मध्ये अधिरा असलं पाणी. आता नमस्कार करा, नमस्कार करा, नमस्कार करा. चला चला. आता ऋषिकेश मधला सेकंड पॉइंट आहे जानकी झुला, जानकी सेतू. कुसुम मावशी आम्ही जानकी सेतू बघायला जातोय आणि दोन मावशी लोक खूप लांब, त्यांची पटकन उतरले ना पाठी, त्यांना घेऊन गेला ड्रायव्हर. आणि आमच्या ड्रायव्हरला पण खूप घाई असते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर अधिरा डायरेक्ट स्नॅक्स करते. लंच स्किप झाला आणि अधिराची फेवरेट. अधिरा तू काय खाते का? अधिरा तुला मॅगी आवडते ना? अजून काय आवडतं? अधिराला अजून काहीच नाही आवडत. जानकी झुलाच्या इथे आम्ही आता संध्याकाळी कुल्हड़वाली चहा घेत आहे. वा मस्त. बस स्टॉप करा बाबा. इकडून मधून चालायचं इकडे. अधिरा जानकी सेतू. हा अगं हो, इथेच चाललोय, पण पुढे जायचं ब्रिज वरती. ती चालत चालत जातात ना सगळे. अधिरा हाय. अधिरा खूप खुश आहे कारण तिने आता जस्ट मॅगी खाल्ली आहे. अधिराचं पोट भरलं, अधिरा खुश असते. हर हर गंगे. अधिरा खूप मजा करते इथे, मस्तपैकी वारा है ना अधिरा? हो. अशा प्रकारे खूप मोठा ब्रिज क्रॉस करून आम्ही पोहोचलेलो आहोत. बताऊंगा ना यहाँ पर बैठने के लिए। हाँ। उधर वीडियो बनाने का। हाँ। इधर 2 मिनट आओ बस खाली। 2 मिनट भी नहीं लगेगा, 1 मिनट लगेगा इधर। हाँ तू त्यांचा व्हिडिओ काढशील। यहाँ से यहाँ पर महाराज जी रहते हैं, चिदानंद सरस्वती जी महाराज जी है ना, उस आश्रम के प्रियंकर में महंत है, वो यहाँ रहते हैं।
नवग्रह मंदिर. हम लोग अदर साइड से है ना सर, तो उधर लगता है टिहरी गढ़वाल डिस्ट्रिक्ट. टिहरी को क्रॉस किया, इस पार आए हैं तो इस पार लगता है पौड़ी गढ़वाल डिस्ट्रिक्ट चेंज आए, क्योंकि बीच में गंगा नदी चलता है. और 2 किलोमीटर पीछे जाएंगे तो वहाँ लगता है देहरादून डिस्ट्रिक्ट. ये 3 डिस्ट्रिक्ट में ऋषिकेश पूरा डिवाइड है. ऋषिकेश इसलिए बोलते हैं ऋषि मुनियों का तपस्या भूमि. पहले ऋषि मुनिया तपस्या करते थे, तपस्या करने का केस थे ना जटाएं, वो गंगा जी में विसर्जित करते थे, इसलिए इसको बोलते हैं ऋषि प्लस केश. ऋषियों का गेट 2 शब्दों से मिलकर. जैसे हरिद्वार को बोलते हैं हरि का द्वार, तो विष्णु भगवान का गेट है. जो इंसान बद्रीनाथ जाता है तो हरिद्वार आके हल्दी पौड़ी ब्रह्म को स्नान करता है, अपन स्नान करता है, बद्रीनाथ को जाता है, इसलिए इसको हरि का द्वार. ये झूले से हम लोग चल के आए, उसकी बोलते हैं जानकी झूला. पर ऐसा नहीं कि जानकी माता जी ने सीता माता जी ने गुरु. बद्रीनाथ तक ऐसे 13 झूले, राम झूला, लक्ष्मण झूला, राधा झूला, कृष्ण झूला, भरत झूला, शत्रुघ्न झूला, जानकी झूला. ना तो राम जी ने बनाया ना लक्ष्मण जी ने बनाया. ये मात्र 2 डिस्ट्रिक्ट को जोड़ने के लिए ब्रिज बनाया. जानकी झूला है 2020 में लॉकडाउन में वो कर थी सर उत्तराखंड गवर्नमेंट, यहाँ से सुना था. और यहाँ से 1 किलोमीटर आगे पड़ता है राम झूला. पर राम झूला का जो रियल नेम है वो शिवानंद झूला. शिवानंद झूला इसलिए बोलते हैं कि शिवानंद जी महाराज जी का वहाँ आश्रम है डिवाइन लाइफ ऑफ सोसाइटी. तो 1985 में 51 लाख रुपये डोनेशन देता है यूपी गवर्नमेंट, क्योंकि पहले उत्तराखंड यूपी था. और 51 लाख रुपये जो है यूपी गवर्नमेंट ने लगा था. तो 1 करोड़ 2 लाख रुपये बन के तैयार होता है, इसलिए गवर्नमेंट ने झूले का नाम रख दिया शिवानंद झूला. राम झूला इसलिए बोलते हैं इसका लेंथ है 220 मीटर. वहाँ से 2 किलोमीटर आगे जाएंगे लक्ष्मण झूला पड़ता है, वो ब्रिटिश गवर्नमेंट ने बनाया था 1927 में, जिसका लेंथ था 180 मीटर, क्योंकि लक्ष्मण जी छोटे थे, राम जी बड़े. तो ऐसे खाली ब्रिज बनाए गए. हे आहेत नवग्रह. राहू, मंगल, पिंपळाच्या झाडातून निघालेला गणपती. इसमें देखिए नेचुरली गणपति का आकृति देखा. देखो यहाँ से अगर आप यहाँ पर आओ तो यहाँ से और क्लियर दिखेगा. थोड़ा और इधर को आइए. अधिराने माईक तोडलाय. अधिराने माईक तोडलाय. आता अधिराचे बाबा अधिरा ओरडणार आहेत वाटतं, है ना अधिरा? जन्म, शिक्षा, विवाह, कार्य, बिमारी, मृत्यू, शमशान. वा, किती छान मेसेज आहे. सर्वकार्येषु सर्वदा.